पुरामुळे संकटामध्ये सापडलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 1500 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी प्राप्त झालाय। मात्र ही रक्कम मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने बँकेत जाऊन केवायसी करून ओळख पटवून देणं हे आवश्यक आहे। नदीकाठच्या बँकांमध्ये सध्या वीजपुरवठा खंडित आहे। अनेक बँकांमध्ये इंटरनेट सेवा देखील विस्कळीत झाली आहे। त्यामुळे मदत कशी मिळणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे। दरम्यान सुरक्षित स्थळी हलवलेल्या प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू तेवढेच तांदूळ देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। गहू आणि तांदूळ पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, पण तूर डाळ उपलब्ध नसल्याने त्याची खरेदी करावी लागणार आहे। जर स्थानिक पातळीवर तूर डाळ खरेदीची परवानगी मिळाली तर लवकरच ही प्रक्रिया केली जाईल अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे। केवायसी त्याला इंडिव्हिज्युअली करावंच लागेल हा मुद्दा आहे। प्रत्येक वेळेला मागच्या वेळेला जरी त्याचं केवायसी झालं असेल तरी पण यावेळेनं त्याला परत आपलं केवायसी केल्याशिवाय होणार नाही। कारण याच्यामध्ये आम्ही बरीच चर्चा मध्ये करून बघितली की आपल्याला पोर्टलमध्ये काही चेंजेस करता येतील का वगैरे, पण ते असं चाललंय की बऱ्याच ठिकाणी मग चेंज होतात, म्युटेशन होतात, काही लोकांचे डिव्हिजन होतात, काही लोकांची प्रॉपर्टी चेंज होते, शेती लोक विकून टाकतात। मग त्याच्यामध्ये पुन्हा मग प्रत्येक वेळेला इंडिव्हिज्युअली त्या शेतकऱ्यांनी जाऊन करणं केवायसी हे आपल्याला आता तरी सध्या तरी बंधनकारक आहे। मधल्या काळात पुन्हा सिस्टम जी आहे ती सिस्टममध्ये काम करणारे जे लोक आहेत ते काही ते चेंजेस त्यात करतायत, परंतु सध्या तरी आताची अशीच पोझिशन आहे। तर या संदर्भात झी 24 तासनं काही सवाल उपस्थित केलेत, पाहूया। बँकेत 10 वर्षातून एकदा केवायसी करता येते, मग शेतकऱ्याला हा नियम का ग्राह्य नाही? कुठल्याही योजनेचे पैसे मिळण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी कृषी विभागाचा फार्मर आयडी पुरेसा आहे, तरी केवायसी कशासाठी? सप्टेंबर 2024 ला मदत दिली त्यावेळी केवायसी केली आहे, त्यात जुलै 2025 ला मदत दिली त्यावेळीही अनेकांनी केवायसी केली आहे, त्याही शेतकऱ्यांना पुन्हा केवायसी कशासाठी? मदत पुनर्वसन आणि माहिती तंत्रज्ञान खातं याबाबत निर्णय घेतात, या खात्यांचीही उदासीनता तर नाही ना? केवायसीमुळे मदत मिळायला उशीर होईल, तात्काळ मदत करूया सरकारच्या घोषणेला अर्थ काय? जे केवायसी करणार नाहीत त्यांना मदत मिळणार नाही, फार कमी करण्यासाठी तर सरकार हे फंडे वापरत नाहीये ना। पूर आलाय, संपर्क तुटलाय, कनेक्टिव्हिटी नाही, अशात केवायसी करायला अडचणी येऊ शकतात, मग त्या शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही का?